गोपालदास. माझं मी ठेवायला बंद आहे ना. नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो भारतीय क्राफ्ट आर्ट असं एक एक्झिबिशन भरलं होतं सोलापूरमध्ये ना. दरवर्षीच भरतं बरं का. मी म्हणलं आज ह्यावेळेस काही झालं ना तर इथं जायचं, कारण इथं एवढ्या सुंदर सुंदर वस्तू असतात ना. आता हा सोफाच बघा, पण आता आपल्याला काय आत्ताच घ्यायचा नाही, जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस सगळं घेऊया. पण हे सगळ्यात आवडतं सेक्शन म्हणजे हे बुक्सचं. मी ना बुक्स पाहिली नाही, मी वेडी होते. मला कोणती बुक्स घ्यावी आणि काय घ्यावं तेच कळत नव्हतं. पण खरं सांगू का, इथे ह्या बुक्सची किंमत जी आहे ना ते तिपटीनं आहे. आणि सगळ्यात आधी मग माझी सवय सोहमलाही लागलेली. सोहम पण असा बुक्सच्या सेक्शनमध्ये घुसला ना, मग त्याला पण असंच वाटतं की असं घेऊ का तसं घेऊ. आणि ह्यांच्या रील्स आपण सगळ्यांनीच पाहिल्या असतील बरं का, किती मोटिवेशन देतात ना. मला पण ह्यांच्या रील्स खूप आवडतात. आणि आयुष्यामध्ये ना ते जसं बोलतात ना काही गोष्टी तशा घडतात पण, आणि आपण तसं स्ट्रॉंग पण राहिलं असतं. असो, त्यानंतर इथं ना सुंदर सुंदर अशा पायपुसण्या पण होत्या. बघू शकता तुम्ही किती छान छान पायपुसण्या आहेत. त्याचबरोबर ना इथे मोठे मोठे गालीचे देखील आले होते. आता आपल्याला तर काही घ्यायचं नाही, पण एक्सप्लोअर करायला थोडेच पैसे लागणार आहेत. त्यानंतर ना इकडे ना सिरामिकच्या वस्तू देखील खूप सुंदर होत्या. स्वयंचं चाललं होतं की आई घेऊया, पण ना तेवढ्यात एवढ्या जोरात पाऊस आला ना, खूप जोरात पाऊस आला. आणि मला नाही क्यूटचा एक हातीचा म्हणजे हाती होता ते, आणि फ्लॉवर पॉट होता. आणि किंवा आपण झाडी लावलं असतं त्याच्यात असं होतं. पण पाऊस इतक्या जोरात आला, मग परत आम्ही आतमध्ये गेलो. आणि नंतर मग हे इकडे सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू ज्या घरगुती वस्तू असतात ना त्या सगळ्या होत्या. 30 रुपये आणि 50 रुपये. तर ह्या 2-3 वस्तू घेतलेल्या आहेत. पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. जास्त काय खरेदी केली नाही, फक्त मी 100 ते 150 रुपयाचीच खरेदी केली खरं सांगते तर. पण आपल्याला बघायला जायला ना खूप आवडतं नसते यांना अशा गोष्टी. हे हातातलं एक घेतले, त्याच्यात थोडंसं वेगळं घेतलेलं. आणि त्यानंतर इकडे डब्बे वगैरे भरपूर काही होतं. आणि मला ना सालकाडी पाहिजे होती, तर ती सालकाडी सापडतच नव्हती. सोहमला सापडली. त्यानंतर ना मी पाहून घेतली. त्यानंतर हे लिंबूचं पण होतं. आणि हा बास्केट बघतात ना, एवढं क्यूट होतं. आणि सोहमचं चालू झालं होतं की आई मला पिगी बँक घ्यायची, पण मी काय घेऊन दिली नाही. कारण असं की माझी सगळी चिल्लर पर्समधले त्याच्यामध्ये जातात, तशा ऑलरेडी त्याच्या 2 साठलेल्या आहेत. मी म्हणलं त्या फोडूया आणि मग आपण दुसरी घेऊया. त्यानंतर ना इथे ना एवढ्या वस्तू होत्या ना, तरी मला कन्फ्यूज होत होतं की काय घेऊन काय नाही. आता हे छोटीशी बास्केट जी आहे ना ती मला आवडली होती, पण ना त्या कुठं अशा क्रॅक झालेल्या होत्या. आणि मग सोहमचे पप्पा म्हणले नकोच ते, कारण त्याच्या समोरचं हे पण निघत नव्हतं, काय म्हणतात बटन्स जे असतात ते पण निघत नव्हते. मग जेवढ्या मला असं वाटलं की ह्या वस्तू घ्याव्या म्हणून तेवढ्या मी वस्तू घेतल्या. आणि बघू शकता ती एवढी गर्दी होती. त्या दिवशी होता रविवार, तर त्या दिवशी रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि ह्या ज्या वुडनच्या वस्तू आहेत ना त्या सुद्धा भरपूर आल्या होत्या. पण मी काय घेतलं नाही, कारण ह्याची खूप केअर करावी लागते माहिती का. आणि हे सगळ्यात आवडते सेक्शन म्हणजे इकडे ना कपडे सुद्धा आलते, भरपूर कपडे आलते. आणि मग असा संपला आमचा दिवस. आणि तुम्हाला पण असं फिरायला आवडतं का, नक्की सांगा. चला बाय.